फक्त 10 मिनटात इतके सॉफ्ट पनीर मलाई लड्डू तयार होतात की तोंडात टाकतात विरघळतात. आणि यासाठी लागणारं साहित्य पण फक्त 5 साधे साहित्य आहे. सिक्रेट शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. हो, हे तोंडात टाकताच विरघळतात लड्डू नक्की तुम्ही देखील ही ट्राय करून बघा. वाढदिवस असो किंवा सण असो, त्यासाठी परफेक्ट ही रेसिपी आहे. हो, पनीरचे लड्डू तुम्ही एकदा तरी खाऊन बघा. तुम्ही देखील ही कमेंटमध्ये मला सांगता. खरंच ही रेसिपी खूपच छान आहे, अगदी साधे सोप्या पद्धती. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी स्टेप बाय स्टेप बघायची असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये छानशी कमेंट करा मलाई लड्डू. आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. हो, खूपच छान आणि चवीला अप्रतिम लागणारे हे लड्डू. त्यासाठी लागणारं साहित्य: ताजं पनीर घ्या, 1 कप पिठी साखर घ्या, अर्धा कप पिठी साखर घ्या, 2 चमचे मिल्क पावडर घ्या, 1 चमचा तूप, विलायची पावडर, बस इतकंच. सगळ्यात आधी पनीर छान किसून घ्या किंवा मळून घ्या, गुठळे राहू देऊ नका. आता त्यात पिठी साखर घाला आणि मिल्क पावडर घाला. हाताने 2-3 मिनटे छान मळून घ्या. जितकं मळाल तितके लाडू सॉफ्ट होतात. आता कढई टाका आणि मंद आचेवर फक्त 2 मिनटं परता. लक्षात ठेवा, जास्त शिजलं तर लाडू घट्ट होतील. आता येतो सगळ्यात मोठा सिक्रेट. गॅस बंद केल्यानंतर मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. गरम असताना लाडू वळले तर ते कडक होतात. ही सॉफ्टनेस ट्रिक आहे. आता छोटे छोटे गोळे बनवा. वर पिस्ता आणि केसर लावा. बघा किती सुंदर आणि सॉफ्ट दिसत आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये सॉफ्ट लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून